होय, तुम्ही चिन्हे आणि चमत्कार करावे अशी देवाची इच्छा आहे. परंतु तुमच्याद्वारे प्रकट झालेले देवाचे प्रेम लोकांना खरोखर आवश्यक आहे. काय देवाचे प्रेम आम्ही इतरांसोबत सहभागी करतो? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण प्रेषितांची कृत्ये या नव्या करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. मागील कार्यक्रमात आपण पाहिल्याप्रमाणे पवित्र आत्मा सक्रियतेने कार्य करीत आहे असे दिसून येते. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने प्रेषितांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे जे कार्य केले त्यामुळे मंडळीची वाढ किंवा वृद्धी होताना दिसते. आजच्या कार्यक्रमातही याच विषयाला धरून पुढे पाहत असताना आम्हाला दिसते की पेत्र भाषण देत आहे. लोकांनी ते ऐकले, परंतु त्याच वेळेस त्यांच्या अंतःकरणात पवित्र आत्म्याने देखील कार्य केले आणि पुढे अतिशय असाधारण घटना घडते. ही घटना कोणती होती? या घटनेचे महत्त्व काय आणि त्याचा कोणता परिणाम घडला हे आम्हाला आजच्या अध्ययनात दिसून येईल. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 2 अध्यायाची 1 पासून 29 वचने आम्ही अभ्यासले आहेत. आज 30व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन करणार आहोत. 29व्या वचनात आम्ही पाहिलं होतं की दाविदाविषयी कशा प्रकारे शिमोन पेत्र सांगतो. तो म्हणतो की तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आमच्यामध्ये आहे. नंतर 30 आणि 31 वचने सांगतात की तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. ह्याविषयीच दावीद आपल्या 16व्या स्तोत्रात बोलत आहे. आपणाला वाटेल श्रोत्यानो की त्यात तर कुठेच त्याच्या पुनरुत्थानाबद्दल आणि मरणाबद्दल सांगितलेले नाही. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय ह्यामध्ये स्तोत्र 16चे पवित्र आत्म्याने केलेले स्पष्टीकरण आहे. मंडळीच्या युगामध्ये सगळ्यात पहिला संदेश येशूच्या पुनरुत्थानाविषयी देण्यात आला. 32वं वचन सांगतं, त्या येशूला देवाने उठविले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाला प्रत्येक संदेशामध्ये महत्त्व दिल्या जात असे. 33 ते 35 वचने पहा. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. पवित्र वचन आम्हाला सांगते की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना अर्थात मंडळीला नवीन यरुशलेमेत उचलण्यात येईल. हे लोक शरीराला त्यागून देवाबरोबर वास करण्याकरिता जातील. 2 करिंथ 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय 8 वचन. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. तसेच स्तोत्रसंहिता 110 आणि 1 वचन की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो की मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. श्रोत्यानो, ह्या गोष्टी बऱ्याच वर्षांपूर्वी स्तोत्रामध्ये दाविदाद्वारे लिहिण्यात आल्या होत्या आणि आता त्याच गोष्टींचे पुनरुच्चारण होत आहे. आणि आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आणि त्याच्या जिवंत होण्याद्वारे, स्वर्गरोहणाद्वारे ह्या सर्व भविष्यद्वाण्या पूर्ण झाल्यात. 36वं वचन वाचूया. म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
पेत्र येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर प्रवचन देऊन सांगत आहे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मेला आणि पुन्हा जिवंत झाला आहे. 37 वचन. हे ऐकून त्यांच्या अंतकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? शिमोन पेत्राच्या प्रवचनाने ह्या लोकांना खात्री पटली. 38 वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. ज्यांच्याजवळ देवाचे वचन होते त्यांच्यासाठी हे होते. ज्यांनी संदेश ऐकले होते, ज्यांना भविष्यवाण्या ठाऊक होत्या. जरी त्यांच्याजवळ देवाने दिलेला धर्म होता, तरी श्रोत्यानो ते एका निश्चित दिशेने, जी दिशा परमेश्वराच्या मार्गापासून दूर होती, त्या दिशेने जात होते. त्यांना पश्चाताप करण्याकरिता, मागे परतण्याकरिता सांगण्यात आले होते. पेत्र त्यांना म्हणतो, पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. पाण्याचा बाप्तिस्मा हा त्यांनी पश्चाताप केला व ते ख्रिस्ताकडे आले व त्याच्यावर विश्वास ठेवला ह्याचा पुरावा होता. पेत्र त्यांना म्हणतो, पातकांच्या क्षमेसाठी येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. ह्याचा अर्थ असा की तुमच्या पापांच्या क्षमेसाठी मंदिरात जाऊन अर्पण करण्यापेक्षा तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवल्याचा हा पुरावा होईल. लक्षात घ्या, त्यांचा बाप्तिस्मा ख्रिस्त हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे ह्या वास्तविकतेची साक्ष ठरणार होता. तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल असे तो म्हणतो. जो कोणी विश्वास ठेवतो, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला पवित्र आत्म्याचे दान मिळते. 39 वचन वाचूया. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावेल तितक्यांना दिले आहे. आज हे वचन आमच्यासाठी तो बोलत आहे. हे वचन आमच्याकरिता आहे. असं नाही श्रोत्यानो की 1900 वर्षांपूर्वी किंवा 2000 वर्षांपूर्वी हे वचन शिमोन पेत्र बोलला आणि आज ते आमच्याकरिता नाही. हे वचन आमच्याकरिता आहे. हे जिवंत वचन आहे. 40 वचन वाचूया. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. दुसऱ्या शब्दात, ह्या धर्मापासून फिरा, दूर होऊन ख्रिस्ताकडे वळा, ज्याच्यामध्ये तुम्हाला तारण प्राप्त होऊ शकते, जो तुमच्या पापांची क्षमा करू शकतो, ज्याने स्वतःवर तुमच्या पापांचे ओझे घेऊन वधस्तंभावर प्राण दिला, त्या ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा. 41 वचन. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. श्रोत्यानो, हे लोक खरोखर नव्याने जन्मलेले विश्वासी होते. जे लोक परिवर्तित झाले होते त्यांचा आकडा हा अचूक ह्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की 3000 माणसांची त्यांच्यात भर पडली. नंतर 42 वचन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. खऱ्या मंडळीला ओळखण्यासाठी 4 चिन्हे किंवा 4 गोष्टी आम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट की ती मंडळी प्रेषितांच्या तत्वांना अगदी मजबूतपणे धरून राहणारी होती. ते प्रेषितांच्या शिक्षणात वाढले आणि त्यांनी त्या सर्व तत्वांचे पालन केले. दुसरी गोष्ट सहभागिता, सहवास, येशू ख्रिस्ताच्या गोष्टींना एकमेकांसोबत वाटणे, आणि हे फार महत्त्वाचे आहे. आणि ही जी मंडळी होती ती ह्यामध्ये तत्पर होती. तिसरी गोष्ट जी आम्हाला दिसते, भाकर मोडण्यात. हे प्रभू भोजनाचा विधी पाळण्यापेक्षा अधिक होते. ह्याचा अर्थ असा की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेत आलो आहोत, त्याच्याशी आमचा संबंध जुळला गेला आहे. नंतर चौथी गोष्ट की प्रार्थना करण्यात ते तत्पर होते. प्रार्थना हे मंडळीचे भांडवल आहे. आम्हाला प्रार्थनेमध्ये अधिक वेळ घालवायला हवा. श्रोत्यानो, प्रार्थनेबिना आमचं जीवन एक चाकी गाडीप्रमाणे होईल. जोपर्यंत प्रार्थना आणि वचन हे दोन्ही आमच्या जीवनामध्ये समतल राहत नाहीत, तोपर्यंत आमचं जीवन, ख्रिस्ती जीवन हे वाढणारं जीवन होऊ शकत नाही. आमच्याकरिता प्रार्थना आणि परमेश्वराचं वचन हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. 43 वचन वाचूया श्रोत्यानो. 2 अध्याय 43 वचन. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. शिष्यांना चिन्हाचे दान होते.
2 अध्याय 44 ते 47 वचने वाचूया. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णीती त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोपी, येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. आहेस गीत मनाचा, आहेस गीत मनाचा. श्रोत्यानो, त्या काळी मंडळ्या आध्यात्मिक रूपाने जितक्या समृद्ध होत्या तितक्या नंतर कधीच राहिल्या नाहीत. आजसारखे ढोंगी नावापुरते ख्रिस्ती त्या काळी मंडळीत नव्हते. लक्षात घ्या की देवाने मंडळीची वाढ फार चांगल्या प्रकारे घडून आणली. आम्हाला अनेक गोष्टी
त्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. एकतर त्यांचे सर्व काही समायिक होते. नंतर त्यांनी आपली जमीन व मालमत्ता विकून जशी जशी प्रत्येकाला गरज असे तसे तसे ते वाटून देत असत. एकचित्ताने तत्परतेने ते मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत. देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जीवित असत. आणि त्यांच्या जीवनामुळे, त्यांच्या आचरणामुळे सर्व लोक प्रसन्न असत. आणि त्यांच्यामध्ये रोज प्रतिदिवशी तारण प्राप्त झालेल्या लोकांची परमेश्वर भर घालीत असे. श्रोत्यानो, काय ह्या सर्व गोष्टी आज आमच्यामध्ये पाहायला मिळतात? काय आमच्या जीवनाकडे पाहून इतर लोक प्रभूवर विश्वास ठेवण्याकरिता तत्पर होतात, पुढे येतात? आम्हाला पाहायचं आहे की आमचं जीवन, आमच्या मंडळीचं जीवन कशा प्रकारचं आहे. आता आपण 3ऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायामध्ये सर्वप्रथम आम्हाला मंडळीतील पहिला चमत्कार आणि त्यानंतर पेत्राचे 2रे प्रवचन वाचायला मिळते. आम्ही अद्याप प्रेषितांच्या कृत्याच्या प्रथम विभागात आहोत, ज्यामध्ये येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने शिष्यांद्वारे येरुशलेममध्ये कार्य करीत आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीचा जन्म कसा झाला हे आपण पाहिले. त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा होणे मुळीच शक्य नाही. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांमध्ये साक्षात आला. त्याने त्यांना त्याच्या प्रेमाने, सामर्थ्याने व सेवा करण्यासाठी आशीर्वादाने भरले. आज श्रोत्यानो, आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे, त्याच्या सामर्थ्याची गरज आहे, त्याच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. देवाची स्तुती असो की तो ह्या भूतलावर राहून जगाची खात्री पटवून जगातील वाईट गोष्टींना ताब्यात ठेवीत आहे. ह्या 3ऱ्या अध्यायात आम्ही पाहतो 1 ते 11 वचनांमध्ये की कशा प्रकारे पांगळ्या माणसाला आरोग्यदान प्राप्त झाले. नंतर 12 पासून 26 वचनांमध्ये आव्हान देणारे आणि स्पष्ट करून उलगडा करणारे पेत्राचे प्रवचन आम्हाला वाचायला मिळते. आणि ह्याचा परिणाम काय झाला तर 5,000 लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. आता लंगड्या पांगळ्या माणसाला आरोग्यदान कशा प्रकारे प्राप्त झाले ते आपण पाहणार आहोत. पहिलं वचन सांगतं की पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. ही वेळ संध्याकाळच्या अर्पणाची असावी, कारण त्यावेळेस याजक संध्याकाळची बलिदाने व धूपाचे अर्पण व प्रार्थना कराव्यास आत गेला. लुकाच्या पहिल्या अध्यायात आम्ही पाहतो की अशा प्रकारची सेवा जखऱ्या याजक करीत असे. सोन्याच्या वेदीवर सेवा करण्यास तो गेला तेव्हा त्याला देवदूताने दर्शन दिले होते. ती सोन्याची वेदी, धूपवेदी प्रार्थनेसंबंधी सांगते. श्रोत्यानो, ही वेळ प्रार्थनेची होते. अनेक लोक प्रार्थना दालनात प्रार्थना करीत होते. 2रं वचन पहा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. हा जो व्यक्ती होता हा जन्मतःच आईच्या उदरापासूनच लंगडा होता. त्याला उचलून आणून मंदिराच्या दरवाजात ठेवत असत. ह्या ठिकाणी आम्हाला फार मोठा विरोधाभास आढळतो. त्याला ज्या दरवाजात आणून बसवीत असत त्या दरवाजाचे नाव होते सुंदर दरवाजा. आणि हा एक असा माणूस होता श्रोत्यानो, ज्याच्या शरीरात पांगळेपण होते, जो शरीराने दुर्बळ होता, पंगू होता. मानव स्वतः अनेक गोष्टी घडवू शकतो, पण तो स्वतःमध्ये काहीच बदल घडवून आणू शकत नाही. बाहेरून आम्ही स्वतःला नीटनेटके करून सावरू शकतो. आमचे केस कापून, नखे कापून, चांगली वेशभूषा करून चांगले दिसण्याचा प्रयत्न करू शकतो. शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी आंघोळ करून दुर्गंधीनाशक द्रव्ये लावू शकतो. पण आम्ही आमचा मूळ स्वभाव, जुना स्वभाव बदलू शकत नाही. हाच विरोधाभास ह्या ठिकाणी आम्हाला आढळतो. हा जो व्यक्ती होता लंगडा होता आणि तो भीक मागित असे. 3रं वचन पहा. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. पेत्र व योहान मंदिरात प्रार्थना करण्यास जात होते आणि त्या भिकाऱ्याने त्यांना पाहिले. 4 आणि 5 वचन. तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. श्रोत्यानो, जेव्हा ह्यांनी त्या भिकाऱ्या व्यक्तीकडे पाहिले तेव्हा त्या भिकाऱ्या व्यक्तीला वाटले की आता अवश्य त्याला काही भीक मिळेल. 6 आणि 7 वचने वाचूया. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.
आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे पेत्राने आणि योहानाने ह्याची गरज ओळखली आणि त्याला मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे सर्व काही म्हटले. डॉक्टर लूकची ही विशेषता आहे की जेव्हा ते एखाद्या चमत्काराविषयी लिहितात तेव्हा इतर पुस्तकात उपलब्ध नाही अशी संपूर्ण माहिती देतात. त्या भिकाऱ्याच्या पावलांच्या व घोट्यांच्या हाडांमध्ये अशक्तता होती, दुर्बलता होती. त्यामुळे तो चालू शकत नसे. कारण 7वं वचन आम्हाला सांगतं, आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तत्काळ बळ आले. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे डॉक्टर लूक ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करीत आहेत. 8वं वचन, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. आपण आपल्या डोळ्यासमोर हे दृश्य आणू शकता की कशा प्रकारे हा पांगळा व्यक्ती, लंगडा व्यक्ती उडी मारून उभा राहिला, चालू लागला आणि उड्या मारीत, चालत, देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर परमेश्वराची उपासना करण्यास, प्रार्थना करण्यास मंदिरात गेला. ह्या ठिकाणी उडी मारून हा शब्द 2दा आला आहे आणि तो आम्ही लक्षात घ्यायला हवा. मंदिरात जाणाऱ्या प्रत्येक इस्रायली व्यक्तीने लंगड्या व्यक्तीला उड्या मारीत मंदिरात जाताना पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले असणार. त्यांना माहीत होते की ही साक्षात राज्याची सुरुवात आहे. 9 आणि 10 वचने पुढे सांगतात, सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करीताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. त्यांनी त्याला पाहिले, त्याला ओळखले. ह्या चमत्काराचा मतितार्थ काय आहे हे त्यांनी जाणले. श्रोत्यानो, आज असंख्य लोकांना चमत्काराचा अर्थ कळत नाही. ज्याला डॉक्टर लुकाने ह्या ठिकाणी नोंदले आहे त्याचा अर्थ ते जाणून घेऊ शकत नाहीत. 11वं वचन, मग तो पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मुनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. काय ही देवराज्याची सुरुवात आहे? मागील काही आठवड्यात येरुशलेममध्ये फार आश्चर्यकारक महान गोष्टी घडल्या होत्या. त्यांनी येशूचे वधस्तंभावर खिळल्या जाणे, त्याचे पुनरुत्थान, त्याचे स्वर्गारोहण व पेंटिकॉस्टचा दिवस सर्व काही पाहिले होते आणि ते सर्व काही पाहून आश्चर्यचकित, विस्मयचकित झाले होते. खरोखर काय घडत होते हे मात्र त्यांना कळत नव्हते. 12वं वचन पहा काय सांगते. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालावयास लाविले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? पेत्र ह्या ठिकाणी इस्रायली लोकांशी बोलत आहे. हा येरुशलेममधला काळ आहे. हा संक्रमणाचा काळ आहे. मंडळी अद्यापही येरुशलेम सोडून दुसऱ्या भागात पोहोचलेली नाही. रोममधील कोणीही शुभवर्तमान अद्यापही ऐकलेले नव्हते. श्रोत्यानो, ज्या प्रकारे आम्ही इतर पुस्तकाचे वाचन करताना आपली विवेकशक्ती वापरतो, तसेच पवित्र शास्त्राचे वाचन करताना सुद्धा आम्ही स्वतःची विवेकशक्ती वापरायला हवी. हे परमेश्वराचे वचन आहे. परमेश्वराचे वचन प्रभावी आहे आणि जेथे आम्ही आहोत तेथेच ते आमच्या जीवनात लगेच कार्य करते. ते आम्ही समजू शकू अशा प्रकारे आमच्याशी बोलते. पेत्र हा चमत्कार त्याच्या स्वसामर्थ्याने किंवा कर्तृत्वाने झाला नाही हे त्यांना सांगण्यामध्ये फार तत्पर आहे. तो ह्या यहुदी जमावाला पुन्हा जुन्या करारात नेत आहे. तो त्यांना सांगणार आहे की जर तुम्ही देवाकडे वळाल तर सर्व भविष्यद्वाण्या पूर्ण होतील. काही भविष्यद्वाण्या ह्या यहुदी लोकांना ठाऊक होत्या, जसे जखऱ्याचे पुस्तक 12वा अध्याय आणि 10वं वचन. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि मी दाविदाच्या घराण्यावर व येरुशलेम निवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन, आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करीतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील. जर ते देवाकडे वळतील तर हे भविष्य पूर्ण होईल. हे भविष्य पूर्ण झाले नाही कारण त्यांनी तेव्हा ख्रिस्ताला स्वीकारले नाही, त्याचा नकार केला. पश्चाताप करून ते मागे फिरले नाहीत. पेत्र त्यांना येशूकडे वळण्याकरिता आमंत्रण देणार आहे, पण आम्हाला दिसेल की ते आमंत्रण ते नाकारतील. हे पूर्ण होण्याची वेळ अद्याप आलेली नाही. तसेच एहेस्केल सुद्धा
परमेश्वराच्या राज्याविषयी बोलला. एहेजकेलचे पुस्तक 36वा अध्याय 27 आणि 28 वचने. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. तसेच यशायाचा 12वा अध्याय पहा. फक्त 6 वचने जी देवराज्याच्या समयी उपासना कशी राहील ह्याविषयी सांगतात. श्रोत्यानो, 12वा अध्याय 1 ते 6 वचने आपण वाचू शकता. ह्यावरून आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराने त्याच्या राज्याविषयी जी भविष्यवाणी केली होती ती ह्या लोकांना माहीत होती. तसेच यशायाचे पुस्तक 35वा अध्याय आणि 6व्या वचनात लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील हे सुद्धा त्यांना माहीत होते. हा उड्या मारणारा लंगडा माणूस आता त्यांच्या समोर संपूर्ण राष्ट्राचे चित्र ठेवित होता. जर ते देवाकडे वळतील, पश्चाताप करतील, तर देव त्यांच्याकरिता सर्व आश्वासने पूर्ण करील, हेच शिमोन पेत्र त्यांना सांगू इच्छित होता. श्रोत्यानो, आज सुद्धा हे वचन आमच्याकरिता आहे. जर आम्ही पश्चाताप करू आणि पश्चातापी अंतकरणाने देवाकडे वळू, आपल्या पापांची क्षमा मागू, तर तो आपल्या वचनातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याकरिता समर्थ आहे. काय ह्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास आहे? काय आपण त्याला तारणारा म्हणून स्वीकारू इच्छिता? परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, हे तेवढेच खरे आहे की जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा कार्य करीत असतो त्या वेळेस नक्कीच देवाचे गौरव होत असते. प्रेषितांचा उपदेश ऐकल्यानंतर त्या दिवशी 3000 आत्म्याचे रूपांतर झाले. प्रियांनो, हे देवाचे गौरव आहे. देवाची इच्छा परिपूर्ण होत असल्याचे ते एक प्रतीक आहे. लोकांमध्ये आश्चर्य वाढले. प्रेषितांचे कार्य उच्च पातळीचे घडायला लागले. विश्वासणाऱ्यांचे ऐक्य मंडळी स्थिर होण्यास व वाढीस लागण्यास कारणीभूत ठरले. आज आपण विचार करूया की काय आमच्यामध्ये पवित्र आत्मा सक्रिय आहे? काय देवाचे गौरव आम्हाला पाहायला मिळते? काय आज ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आमची वाढ होत आहे? आम्हाला योग्य मार्गावर राहणे आवश्यक आहे. काय आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, तुझ्याशिवाय आमचं जीवन म्हणजे काहीच नाही. आणि म्हणूनच बापा, आम्हाला तुझ्यामध्ये वाढायचं आहे. आमची आत्मिक उन्नती करून घ्यायची आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो, जे कार्य तू आमच्यामध्ये करू इच्छितोस ते होण्यासाठी प्रभूजी ती आत्मीयता तू आम्हाला दे, की जेणेकरून प्रभूजी आमच्यामधील सर्व अयोग्य गोष्टी निघून जातील. आणि प्रभूजी, तुला जसं हवं तसं आम्ही योग्य असं तुझ्यासमोर सादर स्वतःला करू शकू. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, तुला आम्ही प्रार्थना करतो, तू आमच्याबरोबर राहा. तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन तू आम्हाला दे. तुझी कृपा आम्हाला प्राप्त होत राहू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.